सिद्धेश प्लेइंग लिस्ट मस्त टीम आहे. चढाई करण्यासाठी येतोय श्रीराम दत्त सेवा संघाचा स्वतः कर्णधार जर्सी क्रमांक 12 पंकज देवकर. हा एक रत्नागिरी जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळासाठी ओळखला जाणारा संघ श्रीराम दत्त सेवा आणि गुहागरात दाखल झाला. या क्रीडा नगरीमध्ये मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. दुसऱ्या बाजूला होम ग्राउंड वरती खेळण्यासाठी सज्ज होतोय जय हनुमान हतकंबा संघ. जर्सी क्रमांक 4 चढाई करण्यासाठी इथे दाखल होतोय. ऋषी पहिलेच रेड करून माघारी परत झाले ते आपण पाहिलंय. यावी चढाई करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लाथडी टिपण्याचा प्रयत्न करताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय तो जर्सी क्रमांक 02 स्वराज देवकर रेड पूर्ण करून माघारी परतलाय. आणि यावी जर्सी क्रमांक 2 ऋषी पाहिजे आपल्या उजव्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न इथे करताना 2-1-2-2ची फील्ड. दोन्ही संघांच्या खात्यामध्ये एक गुण इथे पाहायला मिळतोय. फर्स्ट हाफचा खेळ आहे त्यामुळे इथे थोडासा वेळ घेतला जाईल मैदानावरती सेट होण्यासाठी आणि त्यानंतर आपला दमखम दाखवण्याचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा पंकज देवकर स्वतः कर्णधार आहे आणि मजबूत अशी देह यष्टी आपल्याला या खेळाडूची पाहायला मिळते. उजव्या कोपऱ्यामध्येच खेळण्याचा प्रयत्न हतकंबा संघाच्या या कोपऱ्या रक्षकाला चॅलेंज देण्याचा प्रयत्न इथे करताना पंकज देवकर मिडल लाईनच्या जवळ येऊन इथे उभा राहिलाय. अतिशय सुरक्षितपणे खेळ करताना दोन्ही संघ इथे पाहायला मिळत आहेत. अभिजित ज्याच्या नावामध्ये जीत आहे अभि तो मैदानात दाखल झालाय आणि आपल्या संघाला जीत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल तो अभिजित. आपल्या उजव्या कोपऱ्यातून खेळण्याचा प्रयत्न इथे करताना जर्सी क्रमांक 1 चढाईपर्यंत उजवा कोपरा सांभाळताना प्रसाद देवकर परंतु इथे झाला लॉबीमध्ये दाखल. सिंगल पॉइंट श्रीराम दत्त सेवा आणि संघाच्या खात्यामध्ये जोडला जातो. 5चा डिफेन्स आहे आणि पुन्हा एकदा स्वराज देवकर हाताचा वापर हाताची सफाई इथे पाहायला मिळाली. जर्सी क्रमांक 3 क्रीडांगणाच्या बाहेर सिंगल पॉइंट आणि संघाला इथे मिळतोय जर्सी क्रमांक 12 स्वप्नील उर्फ स्वप्न्या. याही खेळाडूचं फिटनेस लाजवाब. आपल्या स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न करताना तुम्ही इथे दिसला. मिडल लाईनच्या जवळ येऊन इथे उभा राहतोय. थोडासा प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न दोन्ही कोपरा रक्षक इथे करताना दिसले. स्वराज देवकर हा मात्र इथे सरकशी चढाई करताना दिसतोय. स्वराजलाही लवकरात लवकर गारद करणं आवश्यक असेल कारण स्वराजची खासियत आहे त्याला जर तुम्ही सलग पॉइंट दिलेत त्याला रोखणं तुम्हाला त्यानंतर मात्र कठीण जाईल. त्यामुळे याच्या आत्मविश्वासाला कुठेतरी तडा देणं आवश्यक असेल. याच्या सातत्यपूर्ण कामगिरीला कुठेतरी ब्रेक लगावणं आवश्यक असणार आहे. जय हनुमान हतकंबा संघाकडून जर आपण विचार केला तर चढाई केली पूर्ण मिडल लाईन क्रॉस करून माघारी परतलाय. स्वतःचा अप्रतिम तोल इथे राखला गेलाय. सडपाचं बांधल्याचा उंच कांद्याचा जर्सी क्रमांक 4 घालून खेळणारा मिडल लाईनच्या जवळ चटापट पण मिडल लाईन पासून खूप दूर वरती जायला होईल ते बाद. सिंगल पॉइंट आरे संघाला इथे मिळतोय. सलग अशा चढाया पंकज देवकर यावी स्वराजला थोडंसं मागे ठेवले आणि पंकजने चढाई करण्याचा इथे निर्णय घेतलाय.
सुपर टॅकल ऑन असताना इथे पंकज खेळ करताना दिसतोय. जास्तीत जास्त वेळ वाचवण्याचा प्रयत्न इथे केला गेला. टाइम ऑफची मागणी इथे केली जाते. टीम मॅनेजर सामन्याला पुन्हा इथे सुरुवात. साठी जज स्वप्नील इथे चढाई करण्यासाठी दाखल झालाय. स्वप्नीला आपल्या संघाचं स्वप्न इथे पूर्ण करायचं आहे, विजयी व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी याला इथे प्रयत्न करणं आवश्यक असेल. 2 or die साठी इथे प्रयत्न करतोय. राईट कॉर्नरला वारंवार फुटवर्क करताना इथे दिसलाय. 2-1 2-2 ची बचाव फळी इथे सजवली गेले. कॉन्फिडन्स आहे याला इथे थर्ड रेड मध्ये पॉइंट घेणं आवश्यक असताना इथे आपल्याला पाहायचं कसा खेळ होतोय. यस सर, इथे रायडर होईल बाद, कारण बोनस कम्प्लिटली झाला नाही, क्लीनली फुटवर्क झालं नाही. थर्ड होती, थर्ड रेड होती. यावेळी थर्ड रेड आहे स्वराज. स्वराज देवकर चढाई करताना 3 खेळाडू खेळांगणाच्या आतमध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये इथे चौडा पकडला गेलाय आणि स्वराजला रोखण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. क्षेत्ररक्षकाने इथे कमाल केली आणि जोरदार टाळ्यांचा गजरी होतोय, कारण आपल्या या गावातील खेळाडू आणि विराज कुर्तडकरच्या माध्यमातून केला गेलेला हा टॅकल. आणि या जर प्रेक्षकांमध्ये पाहिलं ना तर अतुलने मात्र इथे शिवम बेर्डेने मात्र इथे अप्रतिम डान्स केला या टॅकलसाठी. दाद दिले त्याने कम्प्लिटली. तो भले कबड्डी खेळाडू नाही झाला तरी चालेल, पण उद्याचा प्रभुदेवा नक्की होईल, नाही तर कमीत कमी गोविंदा तरी. चढाई पूर्ण करतो. मिडल लाईन क्रॉस करून माघारी परतलाय. काय आनंद व्यक्त केलाय त्याने. जर्सी क्रमांक 1 चढाई करण्यासाठी यावेळी सुमेध सावंत येतोय. सुमेधला इथे आपल्याला पाहायचंय कशा पद्धतीचा खेळ करेल, कारण 2 or die ची रेड आहे, त्यामुळे पॉइंट घेणं आवश्यक असताना आपल्या उजव्या कोपऱ्यामध्ये चाललेलं डान्सिंग ऑन द ग्राउंड आपण फुटवर्क करताना इथे चौडा पकडला गेला कोपऱ्या रक्षकाच्या माध्यमातून आणि कव्हरच्या साथीचा झाला अटॅक. रायडर होईल गारद. सिंगल पॉइंट आलेस झाला. यावेळी स्वराज देवकर आणि संघाने सुरुवातीपासून हल्ला चढवण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळतोय. 5-3 असा गुणाफलक. इथे जवळा पकडला गेला. सुपर टॅकल. 2 पॉइंट. यावेळी ऋषी आपल्या संघाला खुशी देताना दिसला आणि ऋषीच्या या ढुशीमध्ये गारद झाला तो स्वराज देवकर. पॉइंट गोज टू जय हनुमान हातकंबा. 2 पॉइंट इथे मिळतात. सलग दुसऱ्याचा सुपर टॅकल आणि यावेळी जर्सी क्रमांक 5 अभिजित बारे. अभिजित बारे याही वेळी शानदार खेळ करता इथे दिसलाय, कारण होम ग्राउंड आहे, होम पब्लिक आहे, त्यामुळे कम्प्लिटली त्यांना फुल्ली सपोर्ट असणार आहे. त्यामुळे जेवढा खेळाडूंच्या पाठीमागे सपोर्ट असतो ना तेवढा उत्साह जास्त असतो आणि एवढ्याच चांगला सपोर्ट मिळत असताना तेवढ्याच उत्साहाने ते खेळताना दिसतोय ना तो जय हनुमान हतकंबा. 2 गुणांनी आघाडी घेऊन खेळताना आरे सारख्या एका रत्नागिरी जिल्ह्यातील बलाढ्य संघाविरुद्ध खेळत असताना 2 गुणांची बढ़त घेऊन खेळताना दिसतोय. सामन्याला इथे सुरुवात. जर्सी क्रमांक 12 स्वप्नील. 5 डिफेन्स आहे. 5 मोरे मैदानाच्या आतमध्ये असताना जर्सी क्रमांक 4 राईट कॉर्नरला आपण पाहतोय तो आकाश भोसले आणि आकाश भोसलेच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मध्यभागी पंकज देवकर आहे. कॉर्नरला जर्सी क्रमांक 6 घालून खेळणारा स्मितेश भोसलेला इथे आपण पाहतोय आणि चढाई पूर्ण करून माघारी परततोय स्वप्नील. एमटीने इथे पाहायला मिळाली. प्रत्युत्तर देण्यासाठी पंकज देवकर. जैसे पंकज चढाई पूर्ण करून माघारी परततोय. एमटीडी ते वारंवार पाहायला मिळाले.
आणि यावी चढाई करताना ऋषी भाजी इथे खेळताना दिसतोय. चढाई पूर्ण करून माघारी परतत सामन्याला इथे पुन्हा सुरुवात होते. जर्सी क्रमांक 12 त्या साठी पंकज देवकर मैदानाच्या आतमध्ये इथे. यावी जयजमान हतकंब संघाचा डिफेन्स कसा कामगिरी करेल, कारण जे काही करायचं ते रायडरला इथे प्रयत्न करायचा आहे, फक्त स्वतःचा बचाव करायचा आहे, त्याची सुरुवातपासून स्वतःला वाचवायचं आहे. चवडा पकडण्याचा प्रयत्न बजरंग बली की जय. आणि आम्ही जर्सी क्रमांक 5 अभिजित पारे 4 चा डिफेन्स असताना राईट कॉर्नरला खेळण्याचा प्रयत्न. जर्सी क्रमांक 4 आहे आकाश भोसले. उजवा कोपरा इथे सबळताना दिसतोय. फ्रंट ब्लॉक मिडल लाईनच्या जवळ झालेली झटापट लॉबीच्या बाहेर ढकललं गेलंय अभिजित पारे याला. ऋषी भाईजी आणि विराजसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आपल्यापर्यंत पोहोचतंय. बाबू कुरतडकर यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज. यावी जर्सी क्रमांक 12 चढाई करताना इथे दिसतोय. आपल्या उजव्या कोपऱ्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न करताना 2-1-2 ची फील्ड इथे सजवली गेली. 5 डिफेन्स लॉबीच्या बाहेरून मिडल लाईन क्रॉस करण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे रायडर होईल इथे बाद. सिंगल पॉईंट आणि संघाला इथे मिळेल. निराश असेल रायडर, परंतु पॉईंट मिळालाय तो आरे संघाला. आरे संघाचा चढाईपटू आपल्या उजव्या कोपऱ्यातून उजव्या कॉर्नरला खेळण्याचा प्रयत्न. जर्सी क्रमांक 1 प्रसाद देवकर रेड पूर्ण करून माघारी परतलेला इथे आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषिकेश साळुंके उंच चौडा असा खेळाडू चढाई पूर्ण करून माघारी परतलाय. हिमती इथे पाहायला मिळाली. यावी रेड आणि तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा स्वराज वरती विश्वास दाखवला जातोय. स्वराज देवकर चढाई करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 4 चा डिफेन्स इथे क्रीडांगणावरती आहे आणि इथे पॉइंट घेणं आवश्यक असणार आहे. स्वराज सलग 2 वेळा याला कारद केले गेले, टॅकल केलं गेले. इथे यशस्वी ठरेल का? 30 सेकंद असणार आहेत या खेळाडूच्या समोर आणि या 30 सेकंदामध्ये पॉइंट घेणं आवश्यक असेल. कचऱ्याची गलती डोक्यावरती आणि याही कारद. स्वराज देवकर मैदानाच्या बाहेर जाईल. यानं निराश केले या संघाला, आपल्या संघाला निराश केले. वारंवार याला गारद केले गेले, वारंवार याला टॅकल केले गेले. लेझी फुटवर्क बनावं लागेल या खेळाडूचं. तर ज्या पद्धतीने ताकदली फोर्सली रेड होणं आवश्यक होतं, थर्ड रेड होती, त्यामुळे स्वराजला इथे फोर्सली खेळणं आवश्यक होतं, ते मात्र झालं नाही. परंतु जयनुमान हतकंबा संघाचा डिफेन्स इथे मात्र शानदार कामगिरी करताना दिसला. सुमेध सावंत चढाई करताना इथे आपण पाहतोय. सुरक्षितपणे चाललेली खेळी मिडल लाईन क्रॉस करून सुखरूप क्रीडांगणामध्ये परतलाय प्रत्युत्तर देण्यासाठी. अरे संघाचा हा चढाईपटू आपल्या उजव्या कोपऱ्यामध्ये खेळ करताना चवडा पकडण्याचा प्रयत्न इथे ठरलाय. अपुरा दावा केला जातोय. पंचाने अपील इथे फेटाळलंय. एमटी इथे पाहायला मिळते. आणि या रेड साठी जर्सी क्रमांक 4 ऋषिकेश साळुंके उंच चौडाचा खेळाडू. पुन्हा एकदा याला तिसऱ्या चढाईची जबाबदारी सोपवली गेली, पॉइंटची जबाबदारी सोपवली गेली. यावी मध्यरक्षक यानं केलं थाय होल्ड. रायडर होईल इथे गार. जर्सी क्रमांक 6 स्मितेश भोसले यानं केलेला हा बहारदार थाय होल्ड, रनिंग मध्ये केलेला थाय होल्ड. चान्सच इथे दिला नाही ऋषिकेश साळुंके याला. पुन्हा एकदा 4 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असताना पंकज देवकरला यापूर्वी लॉबीचे बाय डॅश फुल टॅकल. बहारदार खेळाचं प्रदर्शन विराज कुरतडकर याच्या माध्यमातून.
पंकज देवकर मैदानाच्या बाहेर. पंकज देवकर आणि स्वराज देवकर या देवकर बंधूंनी मात्र थोडस निराश केलं आपल्या संघाला, कारण वारंवार यांना टॅकल केलं गेलेलं पाहायला मिळालंय. शेखर शेठ बाब यांच्याकडून विराज कुर्जरकरच्या बहारदार खेळासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. अप्रतिम खेळाचं प्रदर्शन जयनुमान संघाचा विराज इथे करताना दिसलाय. आणि चढाई पुढे करून माघारी परततोय. इथे पाहायला मिळाले. टाइम ऑफची मागणी इथे केली गेली. जयनुला त्या सूचनांचं पालन करणं आवश्यक असेल मैदानाच्या आतमध्ये. आणि यावेळी चढाई करण्यासाठी इथे आपण पाहतो क्रमांक 5 अनिकेत भोसले. 2-1-2ची फील्ड इथे कायम असताना आपल्या डाव्या बाजूने डाव्या कोपऱ्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न करताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. बोनस पॉईंट इथे ऑफ आहे, त्यामुळे टचिंग स्वरूपाचा पॉईंट इथे घेणं आवश्यक असेल. सुरक्षित अशी चाललेली चढाई, कोणताही मोठा प्रयत्न नाही. चढाई पूर्ण करून माघारी परतलाय. जेनी बापूसकर चिल्ड्रन्स गँग कडून 10-8 असा गुणफलक इथे पाहायला मिळतोय. 10 गुणांवरती खेळ करताना चेनुमा हत्कंबा संघ, 8 गुणांवरती खेळताना दिसतोय तर श्रीराम दत्त सेवा आरे संघ. चढाई करताना जर्सी क्रमांक 5 कानलचा खेळाडू जर्सी क्रमांक 1 प्रसाद देवकर इथे लॉबीमध्ये दाखल झालाय. साईडलाईन क्रॉस केली गेले, त्यामुळे क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. चढाई पूर्ण करतोय. एक सिंगल पॉईंट इथे मिळेल तो जय हनुमान हत्कंबा संघाला. त्यामुळे जर्सी क्रमांक 5 अनिकेत भोसले. 2-2-2ची सजवलेली साखळी कानला खेळण्याचा प्रयत्न, इथे अटॅक केल्याचा प्रयत्न केला गेला. 2 मोहर इथे होतील, कारण 2 पॉईंट इथे मिळत आहेत आरे संघाला. यावेळी स्वप्नील इथे प्रयत्न करताना दिसतोय. स्वप्नील एक बोनस पॉईंट इथे घेतलाय, माघारी परतलाय. चार मोहरे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि आरे संघाचा हा चढाईपटू स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये खेळताना इथे पाहायला मिळतोय. चढाई केली पूर्ण, मिडल लाईन क्रॉस करून माघारी परततोय. तो जर्सी क्रमांक 5 अनिकेत भोसले. प्रत्युत्तर देण्यासाठी जर्मन हत्कंबा संघाचा हा खेळाडू लॉबीच्या बाय ढकललं गेलंय. तर यावेळी अभिजित बारे याला सिंगल पॉईंट इथे आरे संघाच्या खात्यामध्ये जोडला जाईल. आणि स्वराज देवकर ज्याला पहिल्या सेटमध्ये पहिल्या सत्रामध्ये निराश केलंय, त्या दुसऱ्या सत्रामध्ये पाहूया कमबॅक करून देईल का, आपल्या संघासाठी काही खात्रीशीर पॉईंट मिळवेल का. कारण टीमचा डिफेन्स सुपर टॅकल लावून आहे आणि यापूर्वी सुपर टॅकल केले गेले, परंतु विराज कुर्तडकर हा मात्र मैदानाच्या बाहेर आहे. चढाई पूर्ण करून माघारी परतला तो स्वराज देवकर. इम्तिनेडी पाहायला मिळाली स्वराजच्या माध्यमातून. सलग अशा चढाई करताना स्वप्नील मिडलाईनच्या जवळ चांगली झटापट मिडलाईन क्रॉस करण्यास ठरला असफल. रायडर होतो इथे, कारण सिंगल पॉईंट इथे मिळतोय आरे गुहागर संघाला. गुणफलक समान 12-12, दोन्ही संघांचे 12-12 गुण. बरोबरीत चाललेला सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं द्वंद्व इथे पाहायला मिळेल. आणि यावेळी पंकज आपल्या डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवरती जाण्याचा प्रयत्न इथे होईल. ऑल आउट 2+2.
ऑल आउट झालाय तो जयनुमान हतकंबा संघ. पकड करायची नाही 16-12. मिले असते गेले कुठे पंचायत गेले. उजव्या खोपऱ्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न इथे करताना बोनस पॉइंट घेतोय स्वप्नील. अप्रतिम बहारदार कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी होताना इथे दिसले. जर्सी क्रमांक 7 विराज रिलाय होणार उजवा कोपरा सांभाळण्यासाठी ते सज्ज होत आहे. आणि पुन्हा एकदा स्वराज देवकर इथे मैदानात दाखल झालेला पाहायला मिळालाय. 2-1 ची खेळ रसाला डाव्या कोपऱ्यामध्ये जाण्याचा प्रयत्न इथे करताना दिसला. स्वतःला थोडस स्थिर केलं, स्वतःला सरकवून देताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चढाई पूर्ण केले, मिडल लाईन क्रॉस करून माघारी परततोय. अभिजित बारे चढाई करण्यासाठी. सुरक्षित अशी चढाई पूर्ण करून माघारी परतलाय तो अभिजित. आणि यावेळी प्रत्युत्तर देण्यासाठी जर्सी क्रमांक 5 अनिकेत भोसलेला इथे आपण पाहतोय. आणि संघाचा हा रेडर आपल्या डाव्या बाजूने चढाई करताना इथे दिसेल. यानंतर होणारा सामना दोस्ती गावकडी विरुद्ध निविंद विजय चिपळूण. दोन्ही संघाला दुसरा पुकार. दोस्ती गावकडी विरुद्ध निविंद विजय चिपळूण, दोन्ही संघाला दुसरा पुकार. स्वप्नील चढाईमध्ये या खेळाडूने चांगली कामगिरी बजावताना आपल्याला पाहायला मिळालंय. शूट करण्याचा प्रयत्न इथे केला गेला. एक सिंगल पॉइंट इथे मिळाला तो जयनुमान हतकंबा संघाला. आणि संघाचा चढाईपटू आपल्या डाव्या कोपऱ्यामध्ये खेळण्याचा इथे प्रयत्न करताना दिसतोय. जर्सी क्रमांक 1 प्रसाद देवकर. सुरक्षित अशी चढाई, कोणताही मोठा प्रयत्न नाही, चढाई पूर्ण करून माघारी परततो. एमटी रेडी ते पाहायला मिळाले. आणि यावी जर्सी क्रमांक 12 चढाई करण्यासाठी स्वप्नील 6चे फळी असताना राईट कॉर्नरच्या माध्यमातून इथे अटॅक केला गेला. आणि त्यानंतर जोरदार डॅश इथे केलं जात आहे. स्वप्नीलला लॉबीच्या बाहेर डॅश केलं गेलंय. सिंगल पॉइंट इथे मिळालाय तो श्रीराम दत्त सेवा आणि संघाला गुहागर संघाला. चौडा काढतो ना, एक नंबर चौडा काढतो आणि संघाचा चढाईपटू आपल्या डाव्या बाजूने डाव्या कोपऱ्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न ऋषी आहे. चढाईपटूचा डावा कोपरा इथे सांभाळताना दिसतोय. तर उजव्या बाजूला विराज सुरक्षित अशी चढाई पूर्ण करून माघारी परतलाय. यावी ऋषिकेश साळुंखे बैठी खेळाचा प्रयत्न टोटच करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न इथे पाहायला मिळाला. प्रयत्नांना मात्र पॉइंटचा स्पर्श मिळाला नाही. यावी टर्नेट साठी स्वराज फर्स्ट हाफ मध्ये कम्प्लिटली निराशा करणारा हा खेळाडू सेकंड हाफ मध्ये टर्नेट साठी पुन्हा एकदा याला इथे आजमावलं गेले. राईट कॉर्नरला शानदार खेळाचं प्रदर्शन इथे पाहायला मिळालं. हतकंबा संघाचा हा मध्यरक्षक जर्सी क्रमांक 5 घालून खेळणारा अभिजित बारे. समोर आहे संघ आरे, परंतु इथे बहारदार खेळ करताना दिसतोय अभिजित बारे. लॉबीच्या बाहेर इथे ढकललं गेले. रायडरला असफल ठरतोय तो स्वप्नील यशस्वी ठरतोय. टॅकल सिंगल पॉइंट इथे मिळेल आरे संघाला. जर्सी क्रमांक 12 पंकज देवकर स्वतः कर्णधार चढाई करण्यासाठी. मिडल लाईनच्या जवळ येऊन उभा राहतोय तो पंकज. प्रत्युत्तर देण्यासाठी फिर एक बार अभिजित.
शानदार प्रयत्न इथे पाहायला मिळाले, परंतु लक्षपूर्वक कामगिरी ही तेवढीच पाहायला मिळते. सिंगल पॉइंट इथे मिळालाय. जशी क्रमांक 4 घालून खेळणारा आकाश भोसलेच्या माध्यमातून केला गेलेला हा टॅकल रिलाईव्ह झालाय. तो स्वराज आणि स्वराज जिथे चढाई करण्यासाठी मैदानात दाखल झालेला आपल्याला इथे पाहायला मिळतोय. स्वराज वरती वारंवार जय हनुमान हतकंब संघाकडून यशस्वी हल्ला केला गेलेला पाहायला मिळाला, आक्रमण केलं गेलेलं पाहायला मिळालं आणि त्या आक्रमणामध्येही गारद झालेला आपण इथे पाहिलंय. त्यामुळे यावेळी डिफेन्सिव्ह अशा पावित्र्य घेऊन खेळताना इथे दिसतोय तर स्वराज देवकर आणि यावेळी चढाई करण्यासाठी ऋषिकेश साळुंके यावेळी उंच चौडासा हा खेळाडू आपल्या संघासाठी पॉइंट मिळवून देऊ शकेल का? इथे आवश्यकता आहे, रिलाईव्ह करण्याची आवश्यकता. पिढ्यांच्या जवळ इथे झाला होता प्रयत्न अपुरा ठरतोय. ऋषिकेश साळुंके पॉइंट मिळतोय आणि संघाला यावी टर्नेड पुन्हा एकदा स्वराजला टर्नेड मध्ये गारद करण्याचा पराक्रम हतकंबा संघाने वारंवार केलाय. इथे यशस्वी होईल का स्वराज? हे आपल्याला पुन्हा एकदा पाहायचंय. आणि याही वेळी गारद होतोय स्वराज आणि स्वराज. अप्रतिम खेळाचं प्रदर्शन इथे पाहायला मिळाले. लेझी फुटवर्क म्हणावं लागेल. जर्सी क्रमांक 1 सुमेध सावंत चढाई करण्यासाठी इथे दाखल झाले. उजव्या कोपऱ्यामध्ये पंकज या जर्सी क्रमांक 1 कशा पद्धतीने खेळ करतोय पाहूया. इथे जबरदस्त चढाई पडाय. काय खेळ आहे हा खेळाडू. अप्रतिम खेळाचं प्रदर्शन. डिफेन्सला भेटलं गेलं, डिफेन्सला भेदून भिडला घास घेतली गेली. बहारदार खेळाचं प्रदर्शन सुमेध सावंतच्या माध्यमातून. अप्रतिम खेळ हतकंब संघाकडे ही पाहायला मिळालाय. उजव्या कोपऱ्यामध्ये आपण पाहतोय तो जर्सी क्रमांक 1 यापूर्वीची रेड अप्रतिम अशी कामगिरी याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली होती. तोच रायडर चढाई पुढे करून माघारी परतलाय. यावेळी जर्सी क्रमांक 1 शेवटच्या 5 मिनिटांचा अवधी शिल्लक. 21-18 असा गुणफलक. 3 गुणांची बढ़त घेऊन खेळताना आरे संघ 21 गुणांवरती आहे, तर 18 गुणांवरती जय हनुमान हतकंबा संघ. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये इथे कमाल धमाल केली जाईल का? इथे पहिला विजय नोंदवला जाईल का? होम ग्राउंड वरती खेळताना जय हनुमान हतकंबा संघ आतापर्यंत बहारदार कामगिरी इथे पाहायला मिळाले, परंतु या क्रीडांगणामध्ये या क्षणी कशा पद्धतीचा खेळ होईल हे इथे आपल्याला पाहायचंय. ऋषिकेश साळुंके इथे धरला सापड टॅकल आणि सिंगल पॉइंट इथे मिळतोय. श्रीराम दत्त सेवा आरे संघाला आणि पुन्हा एकदा स्वराज. रोहन भोसले आणि संदेश कुळे वारंवार याही वेळी स्वराज सफल. वारंवार गणपती बाप्पा वारंवार टॅकल केलं गेलंय स्वराज याला. स्वराज्याला कुठेतरी तडा दिला गेलाय. स्वराज्य इथे खालसा केलेलं पाहायला मिळालंय जय हनुमान हतकंबा संघाने. या जर्सी क्रमांक 5 अभिजित बारे समोर संघ आहे आरे आणि बहारदार खेळ करतोय. शेवटच्या 4 मिनिटांचा खेळ शिल्लक. पश्चात्मक पावित्र्य घेऊन खेळत असताना यावेळी प्रसाद देवकर याला माहितीये इथे आपल्याला रिस्क घेण्याची आवश्यकता नाही. जास्तीत जास्त वेळ इथे घालवणं आवश्यक असणार आहे, कारण समोरच्या संघाला कमी वेळेमध्ये जास्त पॉइंट इथे मिळवायचे. 19-22 अजूनही 3 गुणांनी पिछाडी वरती आपण इथे पाहतोय जय हनुमान हतकंबा संघ. यावेळी जर्सी क्रमांक 1 सुमेध सावंत ज्यानं यापूर्वी बहारदार खेळ करून आपल्या संघासाठी 2 पॉइंट मिळवून देण्याचं कामगिरी बजावले, तो यावेळी या क्रीडांगणावरती कसा खेळ करतो इथे आपल्याला पाहायचंय.
ऍक्टिव्ह अशी रेड करताना होम ग्राउंड वरती खेळताना एक अप्रतिम फुटवरती या चढाईपट्टूच्या माध्यमातून या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही कॉर्नरला खेळण्याचा प्रयत्न करताना इथे दिसतोय आणि आपला दमखम दाखवताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय तो सुमित सावंत. छोटा पॅकेट बडा धमाका करणारा हा खेळाडू. टाइम ऑफ इथे घेतला गेलाय. संदेश गुळे आणि रोहन संघ 19 गुणांवरती खेळताना जय हनुमान हतकंबा संघ. शेवटच्या 3 मिनिटांचा अवधी शिल्लक. थर्ड अँड फायनल कॉल. दोस्ती गावखडी न्यू हिंद विजय चिपळूण. यानंतर होणारा सामना दोस्ती गावखडी न्यू हिंद विजय चिपळूण. दोन्ही संघाला थर्ड अँड फायनल कॉल. यावी निराश करतोय तो विराज, परंतु मैदान सोडत असताना रैदरला क्रीडांगणात परत पाठवणं आवश्यक होतं. लॉबीत कट झालाय, सेल्फ आउट झालाय, लॉबी मध्ये दाखल झालाय, त्यामुळे मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. सिंगल पॉइंट इथे मिळतोय. अरे सर यावी सडक गाठी गेली. चुका ध्यान गई जान. ते नजर हटली आणि दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेमध्ये गारद झाला ऋषिकेश साळुंके. महत्वाच्या क्षणी पॉइंटची आवश्यकता असताना ऋषी इथे मात्र आपल्या संघाला खुशी देऊ शकला नाही. जसे क्रमांक 12 पंकज देवकरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा इथे जर्सी क्रमांक 1 सुमित सावंत. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पॉइंट घेण्याची आवश्यकता आहे. आपला संघ 5 गुणांनी पिछाडीवरती आहे. इथे दावा केला लॉबी मध्ये दाखल झालाय. इथे खात्री आहे. यस कोबरा मध्यरक्षक जर्सी क्रमांक 01 प्रसाद देवकर मैदानाच्या बाहेर. सिंगल पॉइंट इथे मिळालाय जनुमान हतकंबा संघाला. आणि आम्ही चढाई करण्यासाठी पंकज देवकर डिफेन्सिव्ह इथे दिसेल. यावी चढाई पूर्ण करण्यासाठी चाललेला प्रयत्न आणि इथे 1 2 3 मोहरे गारद. 3 पॉइंट इथे मिळत आहेत श्रीराम दत्त सेवा आरे संघाला. टाइम ऑफ इथे घेतला जातोय. निकेत भोसलेला इथे मैदानात बोलवलं गेलंय. आजमावण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. पण पंकज देवकर इथे मैदानाच्या बाहेर गेलेला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम लास्ट 1 मिनिट शिल्लक असताना 7 गुणांचं लीड घेऊन खेळताना आरे संघ पिछाडीवरती जय हनुमान हतकंबा संघ इथे लॉबीमध्ये दाखल झालाय. मिस बॅलन्स होतोय, त्यामुळे एक सिंगल पॉइंट. आतापर्यंत चांगलं 2 पाहायला मिळालं होतं. जय हनुमान हतकंबा संघाने ही चांगली लढत इथे दिली गेली आरे संघाला, परंतु अंतिम क्षणी शेवटच्या 3 ते 4 मिनिटांमध्ये ज्या पद्धतीने हतकंबा संघाकडनं खेळ होणं आवश्यक होतं तो मात्र इथे पाहायला मिळालं नाही. ऋषिकेश साळुंके याच्या माध्यमातून पॉइंट घेतले गेले नाहीत. पहिल्या सत्रामध्ये फर्स्ट हाफ मध्ये विराज कुलकर्णीची जी कमाल धमाल होती ती सेकंड सत्रामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळाली नाही. सुमित सावंत मात्र आपल्या संघाला सावरण्यासाठी चांगले प्रयत्न केलेले पाहायला मिळाले. अभिजित बारे याच्याही माध्यमातून आणि शिवम बेर्डे आई थोडा निराश झालाय, कारण त्याला अपेक्षा होती आपला संघ विजय व्हावा आणि त्याच्यानंतर तो डीजे वरती डान्सही करणार होता. चिकनी चमेली गाणं पण त्याने सिलेक्ट केलं होतं, परंतु त्याच्या स्वप्नात इथे भंग झालाय. परंतु चांगला खेळ इथे